महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक विमान अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे। राजकारणातील एक कणखर नेतृत्व, सडेतोड वक्ता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण असलेला लोकनेता आपल्यातून गेल्याची भावना व्यक्त करत आज इंगळगी तालुका दक्षिण सोलापूर येथील ग्रामस्थांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। आज आपण इंगळगी ग्रामपंचायतच्या कार्यालयासमोर सर्वजण महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामधील कुटुंबांना जे दुःख झालं, आपल्या घरातला माणूस गेला, ही भावना प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंब, महाराष्ट्रच नव्हे तर भारत देशातल्या सगळ्याच लोकसभेतील किंवा विधानसभेतील अध्यक्षांनी या दुर्दैवी विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पावलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दल शोक व्यक्त केला, दुःख व्यक्त केलं। आपलं इंगळगी गाव सुद्धा या दुःखामध्ये सहभागी व्हावं यासाठी या गावातील सर्व तरुण युवकांनी, गावातील ग्रामस्थांनी सर्वांनी निर्णय घेतला की अजितदादांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अजितदादांनी या महाराष्ट्रावर केलेल्या कामाचा जो काय आलेख आहे हे महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही। अतिशय राजनेता म्हणून, एक लोकप्रिय नेता म्हणून महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व ज्यांनी केलं ते अजितदादा पवार साहेब। पहाटे 4 वाजल्यापासून या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी, गोरगरीब लोकांसाठी केवळ सेवा हा भाव ठेवून काम करणारा हा नेता आज आपल्या तो निघून गेलेला आहे। त्यांच्या आठवणींना उजाळा देणं किंवा त्यांच्या आठवणी करणं प्रत्येक दिवस अजितदादा प्रत्येक महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये राहतील, त्यात काही शंका नाही। असं मी या अजितदादा पवार साहेबांना इंगळगी ग्रामस्थांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। अजितदादांच्या अकाली जाण्याने केवळ राजकीय नुकसान झाले नसून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील आणि खेड्यापाड्यातील जनतेने आपला हक्काचा दादा गमावलेला आहे। इंगळगी ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शोक सभेत संपूर्ण गाव एकवटले होते। यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। दादांच्या आठवणींना उजाळा देताना उपस्थित अनेकांचे कंठ दाटून आले होते तर काहींना अश्रू अनावर झाले होते। या श्रद्धांजली प्रसंगी बोलताना ग्रामस्थांनी भावना व्यक्त केल्या की महाराष्ट्राच्या राज्यात असे एकही घर नसेल जिथे अजितदादांची आठवण काढली जात नाही। खेड्यापाड्यातील सामान्य कार्यकर्त्यालाही आपला वाटणारा हा नेता अशा पद्धतीने अचानक सोडून जाईल याची कोणी देखील कल्पना केली नव्हती। दक्षिण सोलापूर येथील मौजे इंगळगीकरांच्या वतीने यावेळी 2 मिनिटांचे मौन पाळून लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यात आली। प्रशासनावर पकड असणारा आणि कामाचा धडाका लावणारा असा नेता पुन्हा होणे नाही, अशा शब्दात ग्रामस्थांनी आपल्या भावनांना वाट करून दिली। या प्रसंगी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। या दुःखद घटनेकडे आपण कशा प्रकारे पाहताय, आपल्या लाडक्या नेत्याला आपण कशा प्रकारे श्रद्धांजली देतात ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका। तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील।